युनिकॉर्न देते वो थांबवायचे सिनेमॅटिक मध्ये काय कसं होतं व्हिडिओ काय होते झूम होणार नाही व्हिडिओ जरी
नसतं. आज जो काबा आनंदाच्या उत्सवाचा तो काबा तिरका मानलेला आहे. आनंदात बाय जो काला मेनागड बाय तुटलेला आहे. जो काय तिरका मानलेला तिरकावर तुमच्या तिघींच्या बाय मतदान. 3 गाव चतुर्थीमाच्या बाय जबाबान. जो काय यात्रे उत्सवाचा तिरका मानलेला या तिरक्याची बाय मान्यता घेऊन 3 गाव चतुर्थीमाची बाय जबानी पुरवून 3 गाव चतुर्थीमाच्या बाय जबानीला बाई हे देऊन आनंदात बाजू सोहळा केलेला सोहळाबाई एकमताने तिथांना मालिक मती मदत कराने असं तीन गाव चतुर्थीमाला पाठिंबा देऊन रक्कम धरून सन्मान करा. जी काय येणारी विघ्नारी सभा तुमच्या शक्तीपाय बाजूला करून जसा अजूनपर्यंत 3 गाव चतुर्थीमावरची कृपा आशीर्वाद ठेवलेला असा कृपा आशीर्वाद ठेवून 12 नसाच्या बोजावरती पाय ठेवून जी काय येणारी विघ्नारी सवय तिकडच्या तिकडे वाढणार कराने 3 गाव चतुर्थीमाला पाठिंबा देऊन रक्कम धरून सन्मान करा. यात्रा आहे साजरी होते काय? खऱ्या अर्थाने मी संदीप दत्तात्रय कोलगे कुंभारली फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला आई सुकाई वर्धानी महाकाल देवीची यात्रा या परंपरेनुसार या तिथीनुसार होते. आणि त्याच्या अगोदर जर शिमग्याची जर सुरुवात आपण म्हटलं तर महाशिवरात्रीला लाट तोडली जाते आणि लाट तोडल्यानंतर आपल्या या यात्रेची सुरुवात शिमग्याची सुरुवात खऱ्या अर्थाने होते. लाट तो महाशिवरात्र तोडल्यानंतर अमावस्याला लाट आणली जाते. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सकाळी देवीवर अभिषेक पूजन आरजमाप करून भाविकांसाठी देवीचं दर्शन भाविकांसाठी खुलं होतं. 11 वाजता आरोग्य शिबिर होतं 11 ते 2. 12 ते 3 वाजेपर्यंत भाविकांकरता अन्नप्रसादीची व्यवस्था करण्यात येते. 3 ते 5 देवीचा मान भरणे लाट फिरणे हा कार्यक्रम होतो. 6 ते 8 हरिपाठ होतो. पण त्याच्या आधी 5 वाजता पारंपरिक पद्धतीचं ढोलवाद्य हे होतं. ढोलवाद्यानंतर सायंकाळी 6 नंतर कबड्डीचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण होतं. रात्र 11 नंतर तमाशाचा कार्यक्रम होतो. भाविकांकरता खास एसटी डेपोतून जादा गाड्या एसटीच्या सोडल्या जातात आणि या भाविकांची गैरसोय दूर होते. या देवीचं महात्म्य म्हणजे जे नवस बोलतात त्या नवसाला जागणारी अशी शिरगाव कुंभारली पोपळी 3 गावची ही जागृत देवस्थान असल्यामुळे लोक आपला नवस बोलतात आणि नवस फेडायलाही येतात अशी या देवस्थानची ख्याती असून आज सकाळपासून उद्या सकाळपर्यंत रात्रभर हा कार्यक्रम होणार असून कोणताही अनुचित प्रकार न होता ही यात्रा अत्यंत उत्साहात शांततेत पार पडते. श्रीपत पवार पोफळी आई सुकाई वरदायिनी महाकाली आणि या 3 गावच्या शिरगाव कुंभारली पोफळी या 3 गावचे हे जागरूक देवस्थान आणि या देवस्थानची महती अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतभर या महाकालीची सध्या महती आहे. अख्खा कोकण किनारा पूर्ण हे सगळे खाडीपट्टा जो आहे तिथले सगळे कोळी बांधव सुद्धा ह्या देवीचे
फार मोठे भक्त आहेत आणि यातला सगळ्यात वर्षभरातला सगळ्यात मोठा सण म्हणजे शिमगा आणि तो शिमगा खऱ्या अर्थाने सुरू होतो तो महाशिवरात्रीच्या दिवशी। आपली जी यात्रा आहे ती सुरुवात होते महाशिवरात्रीला आणि ती लाट तोडून होते। आता हा मोठा भाऊ शिरगाव, दुसरा 2 नंबर भाऊ कुंभारली आणि आम्ही पोफळी छोटा भाऊ पायी पायीनं ती लाट, आता ह्या वर्षी आमच्या पोफळीत लाट होती, आता पुढच्या वर्षी परत मोठ्या भावाची इथे म्हणजे शिरगाव मध्ये लाट असेल, त्यानंतर परत कुंभारलेला असेल, असं हे रोटेशन पद्धतीनं आपण हे लाट तोडतो। आणि ती लाट आजकाल त्याला स्वरूप एवढं आलेलं आहे की ती वाजत गाजत आपण देवळामध्ये आणत असताना की तो छबेनाच आहे अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते। आणि मला एक सांगायला आनंद वाटतो की काही तरुण मुलं की आज ते मुंबईमध्ये नोकरी निमित्त गेलेले आहेत, त्यांची वाक्य ऐकली आणि मला गहिवरून आलं। ती मुलं म्हणत होती की आम्हाला जे इन्क्रिमेंट मिळतं मार्च मध्ये त्याचा मला आनंद वाटत नाही, एवढा आनंद आम्हाला हे लाट आम्ही नाचवताना नेताना आणि हा कार्यक्रम करताना जाणवतो। ही जी पुढची पिढी जी आहे आणि त्यांनी जो हा इथे मांडलेला विषय आहे, माझ्या डोळ्यातून पाणी आलं की आपण असं म्हणतो की सगळं आम्हीच करतो, तर माफ करा, आमची पुढची पिढी सुद्धा खूप सुज्ञ आहे आणि ह्याही पेक्षा चांगला कार्यक्रम आमचे पूर्ण महाकालीचे कार्यक्रम, सुकाई वरदायिनीचे महाकालीचे कार्यक्रम फार जोमाने होतील अशी मला आशा आहे। धन्यवाद। आई महाकालीच्या कृपाशीर्वादामुळे भक्तगणांवर असणाऱ्या रखवालीमुळे ती एकही गाडी त्यांना मिळू शकली नाही किंवा ते एवढे तरबेज होते, कोणती गाडी 2 मिनिटात ते ओपन करायचे आणि पळवायचे। ते चोर खरं म्हणजे आले होते ग्वागरला जायला आणि चोरीची गाडी घेऊन, पण त्यांना घाटमाथ्यावर कळलं की इथं खाली कुंभारली गावामध्ये मोठी यात्रा आहे। ते शोधत या यात्रेच्या पार्किंगच्या ठिकाणी आले, पण त्यांना या देवीच्या कृपाशीर्वादामुळे एकही गाडी त्यांना खोलता आली नाही, पळवता आली नाही आणि ते शेवटी चोर चिपळूणला मिळाले। ताबडतोब त्यावेळी प्रदीप पाटील आमचे इथले सहाय्यक पोलीस निरीक्षक होते, त्यांनी तात्काळ आमच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला की यात्रेत त्यांना गाडी चोरता आली नाही, पण चिपळूणला चोरताना ते सापडले। हे आमच्या सुकाई वरदायिनी आई महाकालीची किमया आहे, कारण लाखो लोक येतात जातात पण कोणताही अनुचित प्रकार न घडता ही यात्रा आणि आम्ही सर्व मंडळी शिरगाव, कुंभारली, पोफळी 3 गावचे एकोप्याने, त्यात आमचे सय्यद बांधव सुद्धा आहेत, आम्ही सर्व एकोप्याने ही यात्रा साजरी करतो। आपण ज्या ठिकाणी पाहिलं मध्ये शिरगाव, कुंभारली, पोफळी या 3 गावचं जागृत देवस्थान हे शिरगाव, कुंभारली, पोफळी या 3 गावचे जागृत देवस्थान आई सुकाई श्री सुकाई वरदायिनी महाकाली देवीची आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला यात्रा भरते। त्या यात्रेनिमित्त तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून, खरं तर महाशिवरात्रीपासूनच या महाशिवरात्रीला आमची लाट तुटते, त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने या यात्रेला सुरुवात होते। महाशिवरात्रीला लाट तुटते, त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी तासली जाते आणि त्याच्यानंतर वाजत गाजत ही सवाद्य मिरवणुकीने इथे मंदिरामध्ये आणली जाते आणि दुसऱ्या दिवशी आता सांग तिची पूजा करून देवीला रोपी लावली जातात आणि लाठीची पूजा करून ही लाट आणणे, तोडणे किंवा वर चढविणे हे प्रत्येकाचे 18 कोमाचे जे कोण मानकरी आहेत सगळे त्या मानकऱ्यांची ती जबाबदारी असते आणि ते आपापलं काम, म्हणजे आमची ही घटना काही लिखित नाही आहे, अलिखित अशी घटना आहे आणि 1209 पासून आज तक ती चाललंय। हे मंदिर हे सर्व धर्मियांसाठी खुलं आहे, हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे। अक्षरशः हिंदू, मुस्लिम सर्व धर्माचे लोक इथे गुण्या गोविंदाने येऊन हा सगळे कार्यक्रम करत असतात। माता शिमगा उत्सव असू दे, यात्रा असू दे, दसऱ्याचा असू देत, पोतं चढवणे असू देत, प्रत्येक 12 महिन्याला 12 तिथीपोती आहेत, त्या सगळ्या तिथीपोतीला आमचे सर्व धर्माचे लोक इथे येऊन देवीचे दर्शन घेतात। ही अतिशय नवसाला पावणारी हे देवी आहे। पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त भाविक येतात, त्याचबरोबर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातून, देशभरातून भाविक ह्या देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि या देवीची महती आताच आमचे बंधू संदीप कोलगे यांनी सांगितली की कसं चोर पकडले। आमच्या भागामध्ये चोरी झाली
किंवा अन्य काही झाली, कुठे देवाच्या बाहेर जरी झाली तरी आमच्या इथला चोर शक्यतो बाहेर जात नाही, पोलिसांच्या तो ताब्यात येतो. म्हणजे काय त्या देवीचं महात्म्य कळत नाही की कुंभारली घाट पास करून कुठलाही चोर कधी जात नाही. हे ह्या देवीचंच महात्म्य आहे किंवा हकुस्वान बाबाचं महात्म्य आहे. हे आम्ही दोन्ही हिंदू असू देत किंवा मुस्लिम समाज असू देत, आम्ही सुद्धा त्यांच्या मुस्लिम समाजाच्या सगळ्या प्रत्येक सणामध्ये, मग मोहरम असेल, ईद असेल, बकरी ईद असेल किंवा त्यांचा उरूस असेल, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही तिथे जातो. आमचा ते यथासांग सत्कार करतात. जसं ते आमच्या मंदिरात येतात, आमच्या देवीची पूजा अर्चा करतात, आमच्या देवीचे ते मानकरी आहेत आणि त्याच पद्धतीने हा सगळा कार्यक्रम पार पडत असतो. आता तुम्ही पाहिलं रात्र 24 तास इथे रात्रचा कार्यक्रम सुरू असतो, पण आमच्या इथे कुठेही एखादी अघटित घटना घडत नाही, कुठे चोरी होत नाही, कुठे एखादी धक्का मारेन किंवा दारू पिऊन कुठे ते दंगा करेन अशा पद्धतीचं कुठलंही गैरकृत्य त्या देवस्थानाच्या कारभारात चालत नाही. हे तर कोणालाही क्षमा नाही, चुकीला क्षमा नाही, त्या मंदिरामध्ये चुकीला क्षमा नाही. आणि त्या तिच्या भीतीमुळे हा सगळा व्यवहार गुन्हा गोविंदाने चाललेला आहे. त्याच्या पुढे असाच मगाशी श्रीराम पवार म्हणाले की नवीन संकल्प, आमचं हे जे मंदिर आहे पुरातन मंदिर आहे, मला वाटतं 70 ते 80 वर्ष झालेत याचा जीर्णोद्धार झालेला मंदिर आमचं आज चांगलं आहे, आजही सुस्थितीत आहे. पण आमची एक अशी आमच्या सगळ्या भावना इच्छा आहे की मंदिर पाषाणी व्हावं, काळ्या दगडामध्ये पाषाणी बांधायचं, कौलारूच रूप ठेवायचं आहे त्याला. आणि देवीची पण महती तुम्हाला सांगायचं म्हणजे देवी जी मंदिर आहे त्याच्यामध्ये 1 इंच पण वाढवायला आम्हाला परवानगी देत नाही. किंवा आता जे आपले सिमेंट कॉन्क्रीटचं जे काय रान सगळं उभं राहत आहे त्या सिमेंट कॉन्क्रीटला पण ती मान्यता देत नाही. म्हणजे स्लॅबचं इमारत किंवा कळस लावायचा त्याला देत नाही ती मान्यता. आणि हे जे मंगलोरी कौलाचं आहे मंदिर, म्हणजे आपली जी कोकणची भूमी आहे त्या कोकणच्या भूमीला साजेसच असं मंदिर व्हावं अशी तिची इच्छा आहे. आणि तिच्या इच्छेनुसार आम्ही ते प्रयत्न करतोय. आमच्या प्रयत्नांना निश्चितपणे ती यश देईल हे निर्वात आमचा तिच्यावरती विश्वास आहे. धन्यवाद. आपण इथं आलात, आमच्या देवीच्या यात्रेनिमित्त आम्हाला आपण तुमच्या चॅनेलच्या द्वारे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचा दोन्ही सौरोदय असेल किंवा तुम्ही असाल तो दोघांचेही आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. मी शीतल शरद बागवे, मी कोणफणसावणे गावातून कुंभारलीच्या देवीच्या दर्शनाला आले. कारण तिची प्रख्यात आहे ना गावोगावी आहे, त्याच्यामुळे मी त्या दर्शनाला आले. त्या देवीचं आहे ना खूप लांबपर्यंत नाव आहे की ह्या देवी आहे ना सगळ्यांना पावते म्हणून, त्यामुळे मी ह्या देवीच्या दर्शनाला खूप लांबून आली आहे. कोणफणसावणे गावातून आले. सौ राणी मोहन माळी, शिवसेना उपशहर प्रमुख आहे, चिपळूणवरनं आले. खूप छान वाटतंय. आम्ही महिन्यातून एकदा दोनदा आईच्या दर्शनाला येतो आणि म्हणजे नवसाला आई पावलेली आहे आणि म्हणजे खूप छान वाटतंय. हो